अशा सुमुख्या मुरा दिव्याभिमान भारती असं म्हणत त्याने संस्कृत विषयावर प्रगती मिळवलं. त्यांचे विचार त्याने प्रकल्पाने मांडले. त्यांच्या प्रखर वाचनाने जनजागृती घडवण्याची हिमायत त्यांच्याकडे होती. त्यांच्यातल्या हाडाच्या पत्रकाराला लाभलेली देशभक्तीची जात दिले तर ब्रिटिश सरकारच्या अन्यायकर पावतीवर वाद करण्यासाठी पुरेशी होती. त्यांनी लिहिलेली देशभक्तीची प्रत्येका आजही तरुणांमध्ये नवा उत्साह भरते, नवा जोश भरते. उत्कृष्ट वक्ते, प्रखर देशभक्त, हाडाचे पत्रकार यांसाठी अनेक उपाधी त्यांना दिल्या जातात. त्यांची संघर्षमयी कारकीर्दही तर त्या उपाधीत तितक्या सारंगी ठरतात. सतीषु जायते शूर सहस्रेषु पंडित वक्ता दशसहस्रेषु दाता भवति मानवा. 1857 ची क्रांती अविजयी झाल्यानंतर भारतामध्ये निराशाचे सावट पसरलेलं होतं. ब्रिटिशाची अन्यायकर पाहून अति क्रूर झालेली होती. अशा काळात लोकमान्य टिळकांनी भारताला खळबळून जागा राहणारा नारा दिला. स्वराज्य स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही घोषणा भारताला नव चैतन्य देऊन गेली. समाजाला वाईट चाललेल्या विरुद्ध टिळकांचा मोठा विरुद्ध होता. जो कृष्ण मानतो त्याला मी देव मानत नाही या भूमिकेच्या जोरकसपणे पुरस्कार करणारे किंवत होते. ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्याला बळ मिळावं म्हणून लोकमान्य टिळकांनी भारताला 4 हत्यारांच्या शतसूत्रीचा मंत्र दिला. तो म्हणजे स्वदेश, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्र शिक्षण. त्यांनी या सूत्रीचा आयुष्यभर पुरस्कार देखील केला. दलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी टिळकांनी खूप सारे प्रयत्न केले. असा तेजस्वी सूर्य 1 ऑगस्ट 1920 रोजी काळाच्या पडद्यात गेला. त्यांना माझी एक छोटीशी कविता. दिव्य ध्येय केय तपस्वी जीवन भर अविचल चलता है, जीवन भर अविचल चलता है.